आज रोजी छत्रपती महाराज साहेबांचे आगमन होत आहे हो, याची नोंद 18 कारखाने 12 महालांनी घ्यावी हो. युवराजनी, युवराजनी, तुम्ही इथं आहे सवय? अगं आम्ही तेच विचारायला आलो, महाराजांचं आगमन कधी होतंय ते. अहो आता ऐकलं ना व, महाराज येत्याच गडावर. ऐकलं आम्ही आताच. येणार येणार म्हणून अखेर आजचा दिवस उजाडला. आता आम्हाला काही काही म्हणून सुचणार नाही. संपूर्ण रायगडाचीच तशी अवस्था होणार आता. एवढ्या मोठ्या संकटातनं जगून वाचून आलेत महाराज. धाराऊ, पुनर्जन्म म्हणून तू नव्हतीस सातारच्या गडावर. तिथे महाराजांची खूप खूप अबदा झाली. खूप हाल झाले महाराजांचे. कधी एकदा त्यांना पाहतोय असं झालं. परंतु मातोश्री, आता महाराजांना सक्तीनं आराम करायला लावायचा. अव पर ती मोहीम डोक्यावर येऊन बसली ना व, कुतुबशाहीची. मोहीम नाही का युद्ध नाही. आम्ही तर ठरवलंय आता महाराजांना तलवार सुद्धा दिसू द्यायची नाही. अगदी योग्य. तसं केलं तरच स्वारींचा आराम होईल. आणखीन एक मातोश्री, गडावर आठवडाभर सण साजरे करायचे. रोज वेगवेगळे जिन्नस करायचे. आमच्या तर मनी आलंय रोज सहस्त्र भोजन घालायचं पाचाडला. वय वय घालाच. अव गोर गरिबांचा आशीर्वादच उपयोगी पडल्यात बघा. आम्ही तर रोज अभिषेक पूजा दानधर्म करणार. काही ना काही गोष्टी करत राहायच्या, म्हणजे महाराजांच्या मनात मोहिमेचा विचार येणार नाही. धारात त्या तरी कधीपर्यंत येतील ग आबासाहेब गडावर? अव आता वर्दी आली म्हणजे जवळपास आलेच असत्याल. आपण तयारीत राहूया. आम्हाला काही काही सुचत नाहीये. धाकट्या बाई नसल्या ना की आम्हाला हात मोडल्यासारखं होतं बघा. पण मातोश्री, आता आपल्याला तसं म्हणून चालणार नाही. आपल्याला तयारी करावी लागेल. हो तर आधी स्वयंपाकाचं बघावं लागेल. महाराज गडावर आल्या आल्या काही खायला मागतील, तेव्हा तयारीच असायला हवं. पण मातोश्री काय करावं? तुम्ही बाकीच्या गोष्टी बघा, म्हणजे तोरणं बांधा, रांगोळ्या काढून घ्या. आणि धाराऊ, जनासोबत आणखीन 2 जणींना घे आणि महाराजांचा महाल नीट नेटका लावून घे. जी येतो म्या. दादासाहेब, सातारून पाचाड गाठेपर्यंत एकच दोषा मागे होता. दादा महाराज कधी भेटणार, दादा महाराज कधी भेटणार. भेटले ना? जी. पण जाड झाल्या. जाधवराव दाजी साहेब चांगलेच लाड करतात वाटतं राणू अक्का साहेबांचे. हो, आहोतच आम्ही लाडक्या. तुम्ही पण करता की आमच्या वहिनीसांचे लाड. लाजले बघा कसे. चला. भाऊसाहेब, आम्ही आलो आहोत. तुमचे शिवबा जहरखान्याच्या विळख्यात सापडलो होतो, पण तुमच्या लाडक्या शंभूराजांनी आम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढलं. भाऊसाहेब, तुम्हाला सांगायचं म्हणजे शंभूराजांनी रात्रीचा दिवस केला. खूप धावले, खूप पळाले आमच्या काळजीपोटी. ना कधी मागे हटले, ना कधी थांबले. अक्षरशः मरणाच्या दारातून आम्हाला बाहेर काढलंय शंभूराजांनी, आणि तेव्हा कुठे शांत झाले. तसे ते फार जिद्दी आणि चिवट आहे. आम्ही काय वेगळं केलं?
आम्ही केवळ आमचं कर्तव्य केलं. आणि केलेलं कर्तव्य आऊसाहेबांना का सांगताय? शंभूराजे, आम्ही हे सगळं आऊसाहेबांना सांगतोय कारण आम्हाला खूप अभिमान वाटतो तुमचा. आऊसाहेब, सध्याच्या जगात बापात बाप नाही, लेकात लेक नाही. बापाने काळजीपोटी पोराला काही सांगितलं तर त्याला ते उपदेश वाटतं. आऊसाहेब, आपले शंभूराजे आता अशा वयात आहेत ज्या वयात प्रत्येक मुलाला स्वतःचा बाप सोडून इतर सगळे जीवाभावाचे वाटतात. पण आपले शंभूराजे तसे नाहीत. खूप वेगळे आहेत आपले शंभूबाई. त्यांना आम्ही छत्रपती नाही, मित्र जास्त वाटतो. आणि म्हणून तीळ तीळ तुटतो जीव त्यांचा आमच्यासाठी. आऊसाहेब, आज हे सगळं बघायला तुम्ही हव्या होतात. पण एक मात्र आहे, आता यापुढे आम्ही मात्र बिनघोर झालो. आता रयतेची गडकोटांची काळजी आम्हाला नाही, कारण आता शंभूराजे सक्षम आहेत. आबासाहेब, आम्ही वासोटाच्या रानातून वैदू काय आणला, लगेच सक्षम झालो. राजापूरमध्ये फिरंग्यांकडून दवा मागवलीत, खाली ते पत्र पकडलीत, मोगलांना धमकावलं, आदिलशाहीला जरब दिलीत, पुढे आलात तर याद राखा, हे सगळं सक्षम असल्याखेरीजच काय. आबासाहेब, आऊसाहेब, बघितलं का कोण आलाय? आमच्या 5 चिमण्यांपैकी एक चिमणी आली. आता बाकीच्याही येतील आणि मग चिवचिवाट होईल गडावर. या. आऊसाहेब, आशीर्वाद द्या. मातोश्री, काय हो आहे? डोळे विस्फारून काय पाहताय? आपण मुतपाक खाण्यात? का आम्हाला जमणार नाही का? तुम्हाला न जमायला काय, पण मातोश्री, तुम्हाला असं कधी पाहिलं नव्हतं ना. सुनबाई, आम्ही महाराणी झालो, गादी मिळाली, पण चुली समोरचा आमचा बसायचा हक्काचा पाठ केला. पण मोदपाक खाण्यात आम्ही तरबेज बरं का. अळूवडी, फणसाचं सांदण, फणस पोळी, खानदेशी बट्टी, रोडगे, झणझणीत सागोती रस्सा, घावण, गुलगुली, काही विचारू नका. एवढे सगळे जिन्नस येतात आपल्याला बनवायला? होतात. अहो, आमच्या मातोश्री सुद्धा सुगरण. आऊसाहेबांनीही आम्हाला खूप जिन्नस बनवायला शिकवले. आपले आबासाहेब गडावर येत आहेत म्हणून ही सगळी तयारी आहे ना? हो. सातारच्या किल्ल्यावर असताना महाराजांनी डांगर भाकरी खाण्याची इच्छा व्यक्त केली. अहो, पण आजारपणात डांगर पचायला प्रकृती चांगली पाहिजे, ही गोष्ट मात्र आमच्या मनाला लागून राहिली. म्हणून आम्ही ठरवलं, एकदा का स्वारी गडावर आली की त्यांच्यासाठी डांगर भाकरी करायची. परंतु मातोश्री, डांगर तर अगदी साधा पदार्थ. स्वारींचं खाणं फारच साधं. आपण गोडधोड दिलं तर खाणार, स्वतःहून नाही मागणार. महाराजांना डांगर भाकरी आवडते म्हणून ती सर्वात सर्वात प्रसिद्ध. मातोश्री, डांगर भाकरी, काही जण गाणं म्हणतात ना ते? कोणतं? डांगर भाकर खाव, आता लढायाला जाव. महाराज, महानाजी, आनाजी, महाराज, महाराज, तुम्ही आजारी पडल्याची खबर ऐकल्यापासून अन्नाचा कणही घेतला नाही त्यांनी. आनाजी,
का रे असं अन्न सोडलं? काय झालं? कोणीतरी दूध भाता. महाराज तुम्ही दिसला आता काळजी नाही. खा. महाराज खाताना बोलायचं नाही. घ्या. आणि पुन्हा असं वागायचं नाही. बत्तासाबाई कशा आहात तुम्ही? चांगले आहोत. हो काही खुशाली नाही, सांगावं नाही, साधं पत्र तरी पाठवायचं की जाधवांकडचे कागद संपले. कारकून नाही येत का जाधवांकडे? आता पाठवत जाऊ. कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालं होतं. आम्हाला सुद्धा तुम्ही महाराजांना भेटायला सातारच्या किल्ल्यावर आला होता. तेव्हापासून आम्हाला असं झालं होतं तुम्हाला कधी एकदा भेटतो. पण आज आमचं मन भरलं. थांबा, पाया पडू द्या. नाही 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 नाही. थांबा, थांबा. तुमचा मान आहे तो, पाया पडू द्या. बरं वहिनीसा. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बत्तासाबाई बरं तुम्ही इथे काय करता? परांची गादी सोडून मुतपाकखान्यात? मातोश्रींनी आमच्यावर जबाबदारी दिली, म्हणाला करा. हो, पण तिकडे आमचे दादासाहेब आलेत महाली. तुम्हाला पाहिलं नाही तर त्यांचा ख्याली पुलाव करपणार तर नाही ना? बत्तासाबाई म्हणजे बघा ना, ते तिकडे तुमची वाट पाहत असतील आणि तुम्ही इथे तुमच्या हातात भगोलं, पातेलं, पळी. बरं दिसतं का? बत्तासाबाई थट्टा पुरे झाली आता. आम्ही थट्टा करतोय, ठीक आहे. यापुढे थट्टा नाही. गुळमटपणाची चव. भोसल्यांच्या जेवणात गुळमटपणाची चव. चव बदलली वाटतं. नाही हो, तुमची काहीतरी गफलत होते. गफलत? आणि आमची? आमच्या बहिणीसांचा गोडवा उतरलाय जेवणात. बत्तासाबाई रागवलात? हो. मग आता काय करणार? तलवार काढणार? हो. म्हणजे दादासाहेबांचा राग आला तर तिथेही तलवार काढता? काढतो, पण तिथे काही उपयोगच होत नाही हो. का? त्यांच्याकडे बघितलं की आमचा राग जातो. कसा जातो ना काही कळतच नाही. आम्ही सांगू का? तुम्ही सांगा. नक्की? मग कान इकडे करा. कान? बत्तासाबाई तुम्ही ना थांबा, थांबा, तुम्ही थांबा. अहो. आज आम्ही खूप खूप सुखी आहोत. आमच्या या सुखाला आता कोणाची दृष्ट लागू नये. बाराजे अजून किती देव राहिले नैवेद्य दाखवायचे? 3.
एक जगदीश्वर, एक शिरकाई आणि तलावातील 7 अकरा. चला, आबासाहेबांना भूक लागली असेल आणि आपले नैवेद्य दाखवून झाल्याशिवाय घरातले कोणी जेवायला बसणार नाही. परंतु आपण नैवेद्य दाखवतो पण देव खातो. नाही मग आपण नैवेद्य का ठेवायचा? बाळराजे, काही सण असेल, घरात गोडधोड केलं असेल तर पहिला घास देवाला, आपल्या वाडवडिलांना, गाई वासरांना, मुंग्यांना द्यायचा, मग आपण खायचा. त्याने काय होतं? होत काहीच नाही, पण त्यांना विसरायचं नसतं आनंदात, म्हणून पहिला घास त्यांना. बाळराजे, माणसाकडून सगळ्या सृष्टीला प्रेम हवं असतं, आपण द्यायचं. हा नैवेद्य दाखवणं म्हणजे त्यांच्याविषयी कृतज्ञता. बाळराजे, अजून किती नैवेद्य दाखवायचे बाकी आहेत म्हणाला? 3. आणि नैवेद्य किती आहेत? 2. मग एक नैवेद्य कुठं गेला? कुठे गेला? तुम्हाला माहित नाही? नाही. आम्हाला माहिती. इथे गेला ना, इथे गेला ना. मग काय करणार दादासाहेब? चालून चालून खूप भूक लागलेली म्हणून खाऊन टाकला. तुम्ही वहिनीसांना सांगू नका, त्या रागवतील आमच्यावर. नाही सांगणार. उलट लहान मुलांनी नैवेद्य खाल्ला ना की लगेच देवाकडे पोहोचतो. मग हे 2? चला. आज खूप दिवसांनी असे एकत्र जेवायला बसलोय. आपणालाच निवांत वेळ मिळत नाही. खरंय, पण आता असा वेळ काढायला हवा. डांगर कसं झालंय? छान झालंय. आम्ही केलंय. असं? आम्हाला वाटलं सुनबाईंनी केलं असं. आम्ही? आबासाहेब, आम्हाला नाही येत हा पदार्थ करता. त्यासाठी सुगरणच असावं लागतं. आणि थोरल्याबाई साहेब आहेतच सुगरण. काय हो, पाहिलं शंभूरच आहे. घेतली बाजू. त्या खऱ्याची बाजू घेतात, हो की नाही? आज खरंच खूप समाधान वाटलं. आणखीन एका पंक्तीचं असंच नियोजन करा आणि त्यावेळी परिवारातील सगळ्यांना, अगदी जावयांसकट सगळ्यांना बोलवूया. हो, पण आमच्याकडे असं गोड जेवण जरा कमीच तयार केलं जातं. म्हणजे बोकड? हो, तागुतीशिवाय जेवणच होत नाही. मग तेही करू की. शंभूराज आहे, या मनावर. जी. अशा पंक्ती पुन्हा एकाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य वाढवतात. आबासाहेब, कुटुंबाचे ठावे नाही, पण आमच्या दादासाहेबांच्या आरोग्याची काळजी वाटते. का हो? बघा, वहिनीसांचं त्यांच्या ताटाकडे लक्षच नाही. अगबाई, खरंच की शंभूराजांचं ताट रिकामं झालंय. एकंदरीत काय,
वहिनीसांचं दादासाहेबांकडे दुर्लक्ष होतंय. दादासाहेबांची काळजी घ्यायला दुसरं माणूस आणावं का? करा विचार.